कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे का घरामध्ये. कारण किती मोठं घर असू द्या बरं का, घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही. किती मोठा बंगला असू द्या, त्या बंगल्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला शोभा नाही. कसं चालतो, किती मोठं गाव असू द्या, त्या गावामध्ये जर एखादं देवाचं किंवा देवीचं मंदिर नसेल तर गावाला शोभा नाही. म्हणून म्हणते मोडकचं घर आणि पडकं छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. आणि हा दादला नको, नवरा नको, हा दादला नको ग बाई. दादला नको, नवरा नको, नवरा नको. आणि हा नवरा आणि ठोंब्या. इकडे बघतोय कसा बघा की मोड कसं फाटकच उघडावं गीत चोळी. तिला शिवायला दोरा केवळ नाही. तुम्ही मला नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस का? पण मला सांगा, नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय वेळी आहे होय? मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे का? पाहिजे का नाही चांगली साडी? पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडण्याला साधी साडी तरी घेतली आणि ते हॉस्पिटल कसं बघा मोड फाटकच उघडावं केळीचं चोळी. तिला शिवण वापरी म्हणलं बरं का, पण तिला शिवायला साधा दोरा किंवा नाही. मला सांगा, कोणतं फाटकं लुगडं आणि कोणती फाटकी जोडी? फाटकी लोडे का? ती साडी फाटकी का? नाही. कारण आज भिकारी सुद्धा फाटके कपडे वापरत नाही. मंगात महाराज म्हणतात फाटकं लुगडं म्हणता येतं. कारण आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही. आज या नात्यामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले आणि नातं नावाची जोडी फाटली. तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे आणि विश्वास नावाची सुई पाहिजे. पण आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम नाही राहिलं नाही आणि विश्वास राहिला नाही. म्हणून असं विकल्प नावाचा नवरा नको. पण जाऊन मावशी मला सांगा, नसुद्धा चांगली साडी नेसायला काय हरकत नाही, नसुद्धा चांगलं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी घरामध्ये जेवायला पाहिजे का, खायला पाहिजे का? पण बघा ना, फुकटच्या पण घेऊन कसं बोलण्यासारखं फुगलं आणि हसते कसं बघा. मला नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली बघा, कारण खायलाच काय नाही. जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार घेऊन नाही. मुलं सगळं महिला म्हणून सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण मुलं भांडायला आवडतं? भांडायचा विषय सोडा, सर्वात जास्त बायकांना सोनं आवडते का मावशी? खरं सांगा बरं. काय सांगायचं, लग्न झाल्यापासून फक्त मोडत्याला साधा फटका म्हणजे तर गळ्यात बांधता येते. आणि मग कसा बरं अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं पुढे म्हणायचं काही सत्यांचं नाव घ्या की काही सत्यांचं नाव घ्या की, पण मोडत्याचं नाव सुद्धा वाटत नाही. पण तुम्हाला सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते, यांना इथं सोडचिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडा का? मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडा का? आणि आमच्या ह्यांना उठला मरेचा तडाखा. काय म्हटले? आवाज वाढवण्याचा. तुम्ही चेंगूसपणा करणार काय होत नाही. त्याच्याबरोबर मी अशा प्रकारे टॉप टॅबलेट टाकायचं त्याला वाढवण्याचा आवाज. मोसम जात निघून तुम्ही आवाज वाढायचा मागून काय उपयोगाचं? आणखी घेऊन बरं घेते का? पहाटेच्या पारी कोंबडं दुखत, पहाटेच्या पारी कोंबडा दुखत, आणि जे आमचं भाडं फुकट बघत त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. एका जनार्दनी समरस झाले, तो रस येत घेणार नवरच नवत. पण जाऊ द्या, संसाराचं करणे सांगेल तेवढं कमीच असते बरं. पण नवरा बिचारा कसं कसं बरं का? महिला म्हणलं नवरा बिचारा कसं कसं बरं का? पण मला की नाही, चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं. खोटं वाटते तुम्हाला? माझा नंबर 1 पेट दाखव. पुढं बसलाय य हमाय.
कसा दिसतोय माझा अभिता भोची कसा बसला बघा जर काय बाबरेच्या खोडावर बसलाय पिंट्या वर सरक पिंट्या ए पिंट्या हे बघ बाळा आपला पप्पा कोण आहे पप्पा हा पप्पा बसला गेला घसरायला खाली मोठ केलं पिंट्या पप्पाला टाटा कर टाटा ए मस्त पैकी पप्पाला गोड पप्पी द्या सगळं ऐकून मोडदा बापा गेलाय पिंट्या ए पिंट्या लय बरं वाटत असं नाही असं उत्तरात वाटायचं केवढी मम्मी सापडली काय सांगायचं मावशी हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का हा पहिल्या लॉकडाऊन मधून किती महिन्याचा असेल किती महिन्याचा असेल अहो आता 6 महिना झाला बघा आणखी लेकरं दुधाचे धंदा पण झालेले बघा पिंट्या ए बाळा मी पिंट्या म्हणलं बरं का मी पिंट्या म्हणलं मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवघं मम्मी ए पिंट्या अवघं मम्मी पिंट्या अवघं मम्मी पिंट्या बसला काय सांगायचं मावशी कसं बसलं बघा ना ठेवते खाली नाही तर कमर डोक्यात कोणी गिरगीचं पीठ खातो कोण असतो मुलगा जर्सी टाकतो तर आमच्या बाबा 7 खावी पण असतो उतर बाप्पा कशी बसवा बाप्पाच्या मांडीवर हा माझा नंबर 1चा पीठ होता हा नंबर 1चा होता तुम्हाला 2 नंबरचा लावतो मम्मीला टकली करशील काय म्हणायचं मम्मी का बालाजी म्हणली का कसा दिसतो माझा गुलाबजामुन कसा बसला बघा तुम्ही छोट्या हाती बसलाय विद्या कुठे गेलता संडासला त्याला चांगलं साबण दिसली की ए कुठे गेलता संडासला आल्यापासून वास कसलं थोडं अरे असली कामं सकाळी सकाळी आठवायची असतात म्हणजे दिवसभर मूड कसा फ्रेश राहतो बघा आपला बाप्पा कसा हसतोय बघा काय सांगायचं मग 7 नंबरचा बघा हा 3रा लॉकडाऊन मधला पोरग फार गुणाचं काय सांगायचं पोरग फार गुणाचं पण माझ्याकडे बघून थोडंसं घाबरले बरं का पोरग माझ्याकडे फक्त विचार करता म्हणतात मम्मीला बारीक बारीक गाडी विषय दिसते का नाही पण याला पण माहिती मम्मी बापावर गेली म्हणून काय सांगायचं ते बोला ओलं लागलं मग तो भेटलं नाही ना तसं काय करू नको 10,500 ट्रीटमेंट होतो काय सांगायचं पोरं फार कोणाचं पण पोरला कोणाची दृष्ट लागली का काय कोणाच ठाऊक लेकराला कोणाची नजर लागली का काय कोणाच ठाऊक सकाळपासून पोरगा राहायचं थांबणार गेलं सकाळपासून पोरगा रडायचं थांबणार गेलं शेजारची म्हातारी पळत आली सकाळपासून पोरग रडायचं थांबणार गेलं शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी की पोरला 3 टुकड्या बॉटल पाजून बघ पोरगा रडायचं थांबल खोटं सांगत नाही मावशी ए नाही नाही ना काय झालं काय झालं काय झालं तुम्ही सांगा आवाज आहे कमी करणार ना आवाज नाही काय झालं पप्पाला मारलं ए पप्पांना मारलं काळजी करू नको आपण दोघे मिळून पप्पाला मारू दोघांपैकी
शेजारची म्हातारी पळ झाली मला म्हणली पोरी ते पोरा पिंक कुरे बॉटल पास असते ते पाजून मग पोर रडायचं थांबल. खोटं सांगत नाही मावशी. त्या म्हातारीचं ऐकून पोराला सांगले 2 वाटले तर रुपये मी कशाला कमी करते. पण तरी सुद्धा पोर रडायचंच थांबणार. एक शेवट चांगला गीत गाऊन बघते. पोर रडायचं थांबलं तर ठीक नाही त्या बापाच्या हवाली करते. बघ कसं बघते. रडता राही ना बळ माझं रडता राही ना. रडता राही ना बळ माझं रडता राही आता परी समजली मागे ते खाया आदविते पाळना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना. रडता राही ना बाळ माझं रडता राही ना. सिंगल खेळ लाईट पण ते तर सुरू करते. नाना बळी करीत सर्व अंगी सुखला घाव एका जनार्दनी प्रेम ईश्वरी सीमावेळा असा सोन्यासारखा संसार सोन्यासारखी लेकरवाळ आता बघा माझं वाढवून शिट्टी का मारते. आवाज बी असं काय म्हणावं असं नाही तरी पण शिट्टी मारते. असं सोन्यासारखं संसार बघ. सोन्यासारखी लेकरं बघ. सोन्यासारखा नवरा बघतो कसं बघ. पण काय सांगायचं संसाराला लागली नजर बघ. संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. तू मला यांना घेताना तर कधी पाहिलं त्यांना घेताना कधी पाहिलं नाही बरं का. आमची हे बरं कसे रोज रोज घेत नाही. खूप स्टँडर्ड आहे बरं का. रोज रोज घेत नाही. आठवड्यातून फक्त 6 दिवस घेते. रविवारी तेवढी सुट्टी टाकते तशी इमानदारी बरं का. पण जिचा नवरा दारुडे असतो तिला माहिती संसार किती दुःखाचा असतो किती वाईट असतो. जिचा नवरा दारू पिऊन मेला तिला विचार जीवन किती दुःखाचं असतं. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगत असतो. विशेष करून तरुणांना सांगत असतो भाऊ कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. तंबाखू खाऊ नका. गुटखा खाऊ नका. सिगारेट ओढू नका. आणि दारू तर अजिबात पिऊ नका बरं का. माहिती कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बरं. खरंच चांगलं उद्या सगळं घेऊन बघ. कारण क्योंकि जहर खाने वाला अकेला मरता है. जहर खाने वाला अकेला मरता है लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है. पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून व्यसन कोणतं चांगलं नवऱ्याचं व्यसन सुद्धा म्हणून कधी तुळजापूरला गेले. तुळजापूरच्या भवानी समोर हात जोडला. पदर पसरला. त्या भवानी मातेला म्हटलं भवानी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव. त्यावेळी तुळजापूरची भवानी माता नवसाला पावली म्हणून त्याच्या नावावर 5 घडं जोडा म्हणते. बघ मिळालं जोगा लक्ष्मीचा असतो देवीचा जोगा असतो. बघ मावशी बघ महिला म्हणलं प्रत्येकानं जोगा वाढायचं बरं. ज्यांनी आणला असेल त्यांना वाडा. ज्यांनी आणला नसेल त्यांनी कशी काय जबरदस्ती नाही. ज्यांच्याकडे असेल त्यांनीच वाडा. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी शेजारी उसना घेऊन बाहेर वाडा. नाही वाढला तर सगळं तुमच्या डोक्यात वावरतं. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सगळं सगळं नुसते पातळ जुळा गेलं कुठे पिपळ गावायचं. आईचा जोगा